नमस्कार, मी निरंजन पराणकर. आपल्याला माहितीच आहे की फिरोदिया करंडक या स्पर्धेला 50 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्तानं आपण आज या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या अनेक उत्तम कलाकारांशी संवाद साधत आहोत. आज आपल्यासोबत आहेत लेखक, दिग्दर्शक, अभिनेते श्रीयुत गिरीश जोशी सर. सर, तुमचं स्वागत आहे. गिरीश जोशी यांना आपण पाहिलेलं आहे अनेक सिनेमांमध्ये काम करताना. त्यांनी अनेक प्रायोगिक व्यावसायिक नाटकांचं लेखन केलं, चित्रपटांचं लेखन केलेलं आहे, दिग्दर्शनसुद्धा केलेलं आहे. पण सर, याची सुरुवात आपण असं म्हणूयात का की तुम्ही COEP मध्ये विद्यार्थी दशेत असताना या फिरोदिया करंडक किंवा तत्सम स्पर्धांमध्ये काम केलं तेव्हापासून झाली? हो. त्या प्रवासाबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. हो, इनडायरेक्टली तसं म्हणता येईल. कारण तिथे या सगळ्याची गोडी लागली म्हणून व्यवसाय म्हणून हे निवडावं असं मला वाटलं अर्थातच. हां. त्यामुळे सुरुवात कुठेतरी इंजिनिअरिंग कॉलेजला किंवा मला वाटतं त्याच्या आधी इंजिनिअरिंगला येण्याच्या आधी मी भुसावळवरून आलो. बरं. सो तिथे नाटकाचं फार वातावरण नव्हतं किंवा थिएटरही नव्हतं, अजूनही नाही आहे. रेल्वे कला मंदिर जे आहे तिथे त्याची नाटकं गणपतीला वगैरे अशी वर्षातनं एखाद दुसरे अशी व्हायची. बरोबर. सो थिएटर असं जरी फार नसलं तरी तिथे रेडिओ होता, आकाशवाणी जळगाव, आणि त्याच्यावरती बऱ्याच वेगवेगळ्या श्रुतिका त्यावेळी केल्या जायच्या. सो शाळेमध्ये असल्यापासूनच आमचे एक सर होते जे ते लिहायचे, डिरेक्ट करायचे. तर त्यांनी एकदा बोलवलं आणि लिहून बघ म्हटलं. तर त्या रेडिओवरची नाटकं किंवा श्रुतिका लिहिणं किंवा कधी कधी त्याच्यात अभिनय करणं, कधी कधी ते बसवून घेणं, टोनल क्वालिटी ते वाचणाऱ्या लोकांची, इथे कसा इफेक्ट हवा आहे, काय हवं आहे, असं मिनी लेव्हलवरती मी काम एक 8वीत असल्यापासून केलेलं होतं. जरी ते स्टेजवरचं नसलं तरी पण मुळामध्येच एकंदरीत लेखनाचं वजन किंवा वाचिक अभिनय. करेक्ट. म्हणजे ज्याचा मला नंतरच्या काळात फायदा असा झाला की माझी सगळी मूळ सुरुवात स्पीचनी किंवा वाचिक अभिनयाने झाली. रेडिओवरती बाकी सगळे अंग कट होतात, म्हणजे एक्सप्रेशन, शारीरिक अभिनय, नेपथ्य असं काहीच नसतं. त्यामुळे फक्त स्पीच किंवा आवाजातनं तुम्हाला काय म्हणायचं ते पोचवायचं आहे. मला वाटतं आता ऑडिओ बुक्स आल्यानंतर ती त्याच्या बऱ्यापैकी जवळ जाणारी आहे. म्हणजे रेडिओचं जी कला होती ती आता ऑडिओ बुक्सला उपयोगाला येऊ शकेल. सो तशी एक मिनी लेव्हलवरती बेसिक आवड मला होती. इंजिनिअरिंगला आल्यानंतर मी आता इकडे नाटकं असतात, स्पर्धा असतात वगैरे असं कळल्यानंतर थोडा उत्साह मनामध्ये होता. त्याच्याकरता काय करता येईल, कोणाला भेटता येईल. बरोबर. तर त्याची सुरुवात सगळी निराशाजनक झाली. म्हणजे मुळामध्येच कुठेही गेलं तर कुठून आलाय तर असं भुसावळ किंवा जळगाव, म्हणजे जळगाव भुसावळ धुळ्याकडनं आलेली मुलं, असा त्या काळात, आत्ताची मला परिस्थिती माहिती नाही पण त्या काळातलं जे एक लेवल होतं त्याच्यानंतर मुळातच ह्यांना मराठी बरं बोलता येत नाही, जी वस्तुस्थिती आहे. माझ्या बोलण्यावर आयराणी भाषेचा खूप प्रभाव होता फर्स्ट इयरला असताना. म्हणजे पुणेरी पद्धतीचं किंवा ज्याला प्रमाण मराठी म्हणता येतो तसं बोलता येत नव्हतं, कारण शाळेत सगळेजणच आयराणीमध्ये किंवा आयराणी लहेजामध्ये बोलायचे. सो एक 4-2 प्रश्न विचारल्यानंतर अचानक लोक चेहरा फिरवून हा भेटू मग नंतर, किंवा तू असं बॅकस्टेज का करत नाही, तिथून सुरुवात कर, असं साधारणपणे म्हणायचे. तेव्हा मला खरं तर वाटलं होतं की काय फार खरं नाही आहे, इथे काही होणार नाही आपलं. आपण मग काय वक्तृत्व किंवा मी चेसही खेळायचो, मग चेस वगैरे असं काहीतरी दुसऱ्या क्षेत्रात मन रमवावं असं. तो फर्स्ट इयरला तरी म्हटलं की आपण धरून ठेवू, म्हणून मी बॅकस्टेज केलं जयंत कुलकर्णीच्या फिरोदियामध्ये. सो तो त्याचा दुसरा फिरोदिया होता, हरवलेला पुरण नावाचा, त्याच्यामध्ये मी बॅकस्टेज केलं होतं. पण तुम्हाला फिरोदिया नावाची अशी एक स्पर्धा आहे किंवा ही इतर नाटकांच्या स्पर्धेपेक्षा थोडी वेगळी वाटते बाबा, तर ह्याच्यात इंटरेस्ट घेऊयात आपण, कारण ते फक्त नाटक नाही. फ्रँकली स्पीकिंग मला जे मिळालं असतं ते चाललं असतं. म्हणजे असं मी आल्यानंतर काय काय असतं आणि आपण काय करू शकतो असं होतं. सो मला पुरुषोत्तममध्ये करायला मिळालं असतं तर मी तेही केलं असतं, पण तिथपर्यंत तर त्यामुळे मी आल्याला मीच माहिती काढलेली होती आणि कुठल्या स्पर्धा असतात काय असतात त्याचं वेगळं पण थोडं उशिरा कळलं. मात्र मला या सगळ्या स्पर्धा असतात म्हणजे एकांकिका स्पर्धा असतात असं वाटलं. पण लोक म्हणजे बोटल्यावरतीशी चर्चा याची करता चांगला आहे तो, आपण पुरुषोत्तमसाठी, मग लोकांचे पुरुषोत्तम नको, आपण तो फिरोदियासाठी त्याचा विचार करूया. सो मला वाटलं काहीतरी एक डिस्क्रिमिनेशन आहे, म्हणजे मुलांचा विचार करताना की काही मुलं पुरुषोत्तमसाठी चांगले आहेत आणि काही मुलं फिरोदियासाठी चांगले आहेत. तर मला वाटलं असं काहीतरी फरक दिसतो याच्यामध्ये, म्हणजे हे असं का. हां. सो फिरोदियासाठी चांगलं आहे म्हणजे मग मला हळूहळू लक्षात आलं की ती जी मुलं आहेत, जो गिटार वाजवतो आणि त्याला अभिनय पण करायचा आहे, किंवा म्हणजे जो आणखीन काहीतरी करतो आणि त्याला अभिनय पण करायचा आहे,
सो बेसिकली मल्टिपल काहीतरी स्टेजवरती करता येणं ही फिरोदियामध्ये भाग घेण्याचं क्वालिफिकेशन असावं हे माझ्या हळूहळू लक्षात आलं. पण तरी मी स्वतः बघितलेला म्हणजे हे मी बॅकस्टेज करण्याच्या आधीचं सांगते. नवीन नवीन आल्या कॉलेजला म्हणजे घेऊन 1 महिना झालेला असं. नंतर मी जयंतचं बॅकस्टेज केल्यानंतर त्या वर्षीची स्पर्धा बघितल्यानंतर मी करायच्या स्टेजपर्यंत मला सगळं क्लिअर झालेलं. फिरोदिया म्हणजे काय आहे नक्की हे समजून घेण्याच्या प्रोसेसमध्ये मला जे कळलं होतं ते असं आहे की आधी ते विविध गुणदर्शन सारखंच व्हायचं. फक्त म्हणजे अक्षरशः आपण एखादा कार्यक्रम वगैरे बघतो मराठी भावगीतांचा किंवा सुगम संगीतांचा, त्याप्रमाणे एक निवेदन असायचं जो स्टेजच्या एका कोपऱ्यात बसलेला असायचा. आणि मग आता या कॉलेज हे गाणं सादर करणार आहे आणि कदाचित त्याच्यामध्ये मराठी गाण्यामधले निवेदक जसे काहीतरी इकडून तिकडे जोडतात. चंद्र आहे, मनाच्या भावना, प्रेयसी वाट बघते, असं काहीतरी जेणेकरून आधीचं गाणं आणि नंतरचं गाणं यांचा संबंधच आहे असं प्रेक्षकांना वाटावं. जसं ते कोणालाच वाटत नाही हा भाग वेगळा. पण मग ते ओढून तळून काहीतरी म्हणजे या कार्यक्रमातली आमची सगळी गाणी कशी एका सूत्रात बांधलेली आहे करेक्ट असं त्यांच्या निवेदनातून सांगण्याचा प्रयत्न करत असतात. तसंच ते साधारण असायचं. मी पाहिलं नाही पण मी त्यातल्या काही कॅसेट तेव्हा होत्या त्या. खरं मी ॲक्च्युली एक कॅसेट पाहिलेली ती आता कोणाकडे असेल किंवा त्याला फंगस लागला असेल कोणीतरी रिट्राईव्ह केली नसेल तर. कारण आमच्या विरोधीचे 4-5 कॅसेट होत्या 10 वर्षांपूर्वीपर्यंत मी त्या बघितलेल्या होत्या. खरं तर 4-5 वर्षीच्या होत्या. एनिवे मी विचारून बघतो लोकांना किंवा आशिष ऑलरेडी विचारतो आहे त्याला हा म्हणला होता. सो ते बेसिकली निवेदन केलं जायचं आणि मग त्याच्यामध्ये जेवढ्या जास्त आर्ट परफॉर्म झाल्या त्या पद्धतीनेच गायनाचं बक्षीस, नृत्याचं बक्षीस, अभिनयाचं बक्षीस अशी वेगवेगळी बक्षिसं दिली जायची. सो मला वाटतं बहुतेक प्रवास नाव होतं त्याचं पण कदाचित वेगळं असलं तर तुम्ही कन्फर्म करा रेकॉर्डवरनं. तो फिरोदिया होता ज्याच्यामध्ये पहिला थोडा सेमी प्रयोग असा केला की ॲक्च्युली एक निवेदक असा न वापरता त्यात थोडंसं स्किट सारखं बसवलं होतं. पण तरी म्हणजे त्यात आता जो फॉर्म आहे किंवा ज्यांनी जसा ट्राय केला तसं सिंगल स्टोरीवाला स्किट नव्हतं. मोर ऑर लेस ते आपले आता प्राइज डिस्ट्रीब्युशनचे जे शोज असतात त्याच्यामध्ये 1-2 निवेदन कसं सीन करतात बरोबर त्याचं तसा तो फॉर्मॅट असेल असं समजा तुम्ही की अरे आज कुठे इकडे निघाला काय नाही मग हा बक्षीस समारंभ असं गेलं मग काय म्हणतोस हे ते वगैरे मग काहीतरी मध्ये बोलायचं मग एक नाच मग पुढची 2 बक्षिसं दिले जातात मग ते काहीतरी बोलतात. तशा पद्धतीने त्यावेळेला मला वाटतं अजय काळे हे नाव विषयी मी कन्फर्म नाही पण मला वाटतं बहुतेक हेच नाव आणि रवींद्र मंकणी हे अभिनय करायचे किंवा ते स्किट्स करायचे. आणि त्यावेळेला विजय कोपरकर हा आमचा मेजर. विजय कोपरकर असताना मला वाटतं संगीताचं म्हणजे याचं गाण्याचं बक्षीस आम्हाला दरवर्षीच मिळालं असेल शेवटचे 2 वर्ष. तर त्यांनी तो केला होता आणि हे जरा इंटरेस्टिंग आणि वेगळं वाटतंय अशी एक बेसिक वातावरण निर्मिती झाली होती. आणि मला वाटतं जे मी ऐकून आहे किंवा जयंशी बोललो त्या पद्धतीने याच्या पुढे जाऊन आणखीन जास्त कॉम्प्लेक्स फॉर्मॅट त्याला करायचा होता. आणि सीओपीला करंडकाची हॅट्रिक सुद्धा आहे ज्यातलं एक तुमचं नाटक आहे शेवटचं. तर तो एक काय अनुभव होता किंवा ते दडपणही होता का की हॅट्रिक मिळवायची आणि मिळाल्यानंतर काय रिस्पॉन्स होता? हा दडपण असं होतं की जी मेन सगळी बॅच होती असं वर्ष प्रत्येक कॉलेजमध्ये कधीतरी येतं 8-10 वर्षांनी. बरोबर. युजली काय होतं की नाटक करणारी जी टीम असते पुरुषोत्तम फिरोदिया त्याच्यातले 2nd इयर 3rd इयर 4th इयरची मुलं असतील तर 4th इयरची पासआउट होतात पण अनुभव असलेली 2nd इयर 3rd इयरची असतात जी 1 वर्ष पुढे जातात आणि मग काही नवीन त्यांना जॉईन होतात 2nd इयरची पिढी तयार होते. सो प्रत्येक टीम मध्ये ॲटलिस्ट 40 to 50% माणसं अनुभवी असतात की जे त्यांचा पहिला फिरोदिया नसतो आणि 30-40% नवीन असतात. पण कधी कधी एखाद्या वर्षी असं होतं की मे बी सर्व काही बॅचेसमध्ये नवीन माणसांना पुरेशी संधी दिली जात नाही तर त्याच्यामुळे जेव्हा 4th इयरची माणसं पासआउट होतात त्यावेळेला कोणीच अनुभवी आता उरलेलं नाही आणि टीम पूर्ण नवीन आहे असं होतं. आणि त्या असं जेव्हा कॉलेजमध्ये होतं म्हणजे हे न होण्याकरता दरवर्षी फ्रेश फ्लो कंटिन्यू ठेवण्याची गरज असते. पण बऱ्याच वेळेला माणसं पॉझिटिव्ह होतात त्यांनाच सगळं करायचं असतं नवीन माणसांचं त्यांना पटत नाही वगैरे वगैरे त्याच्यामुळे नेहमीप्रमाणे त्यामुळे दरवेळेला हे ऑब्झर्व केलं जात नाही. आणि असं जेव्हा एखाद्या कॉलेजमध्ये होतं तेव्हा म्हणजे हेच का ते कॉलेज असं वाटावं अशा पद्धतीने त्याची पडझड होते पूर्णपणे. आणि हे दरवेळेला होत नाही पण प्रत्येक कॉलेजच्या इतिहासात हे मधून मधून काही वर्षांनी होतं की तो फ्लो नीट मॅनेज न केल्यामुळे तसं होतं ते वर्ष. म्हणजे असं होतं की जयंत कुलकर्णींनी आधीची 2 वर्ष ती सगळी जी बॅच होती आशिष कुलकर्णी
मला वाटतं याचा मुलाला येता फिरोद्यात बक्षीस मिळालेलं होय. आहे. तर त्याच्यानंतर जयंत कुलकर्णी, मिलिंद रोडे, म्हणजे ती सगळी जी बॅच होती जी गेले 2-3 वर्ष करत होती ती सगळी पासआउट झाली. आणि एक दोघं तिघं मला वाटतं कामत नावाचा सिंगर आणि मला आठवत नाही नव्हतं फारसं कोणी, म्हणजे कोणी उरलेलं नव्हतं. सो ते करायला मिळालं याचं कारणही तेच आहे की कोणी नव्हतं पण सिनियरपैकी जास्त क्लेम करायला आणि मारामाऱ्या करायला. आणि नवीन माणसांमध्ये त्यात गॅदरिंगमध्ये त्यातल्या त्यात एक माझं बरं होतं आणि लोकांना हा ठीक आहे इतपत तर बरं करतो हा असं वाटलं होतं. तेवढंही कोणी नव्हतं एक्झिस्टिंग, सगळेच पासआउट झाल्यामुळे. सो त्या व्हॅक्यूममध्ये करायला मिळाल्याचा आनंद. पण दुसरं म्हणजे आधीपासूनच लोक की अरे नाही रे, तिसरं वर्ष असले की ते देतच नाहीत, मग ते रिझल्टमध्ये दुसऱ्या कोणालाच तरी देतात, याच्या आधी इतक्या वेळा असं झालंय वगैरे वगैरे, सो करंटक मिळणारच नाही आहे, अशा निगेटिव्ह नोटपासनं साधारण सुरुवात झाली त्याची. की ऑर्गनायझर तिसरं वर्ष झालं की देतच नाहीत, ते दुसरं देतात, ते वर्ष आपल्याला मिळणारच नाही आहे, हे एक. त्याच्यानंतर की आता कसं करायचं काय, मग असं काहीतरी करायला गेलं की नाही नाही हे चालत नाही, किंवा मग थोडी सिनियर बिकस्टेज करणारी माणसं मध्ये इथून तालमीला जाऊन चक्कर मारून की अरे हे विचित्र वाटतंय. सो बेसिकली निगेटिव्ह प्रेशर, एकंदरीतच दडपण, आणि काय आता करणार ठीकच आहे म्हणजे असं असं एक साधारण पॉइंट ऑफ व्ह्यू याचं बेसिक प्रेशर होतं. पण मग त्याचा फायदा झाला, म्हणजे काही काळाने मला असं वाटलं की एनिवे कोणाची काही फार अपेक्षा नाहीच आहे, तर त्याच्यामुळे आपल्याला काही नाही मिळालं तर असं काही खूप लोकांचा अपेक्षाभंग होणार नाही, आणि असं काही खूप मेजर म्हणजे अरे नाही मिळालं वगैरे असं होणार नाही, हा नव्हतंच मिळणार असं वाटेल, तर आपण आपल्याला हवं ते करूया जर प्रेशर नाहीच आहे तर, असं म्हणून आम्ही ते बांधायला सुरुवात केली. आणि ॲक्च्युअल मी एकच वर्ष बघितलेलं होतं, एका वर्षाचे सगळे बघितलेले होते आमचं, तर मला बेसिक लाईन लक्षात आलेली होती. आणि मला एक गोष्ट तेव्हा लक्षात आलेली होती तिसऱ्या वर्षी, की जी पुढे ज्याच्यामुळे फिरोद्याचा फॉर्म डिव्हिएट होत गेला असं मला वाटतं, तो असं की जरी विविध गुणदर्शनाची स्पर्धा असली आणि कम्पेअरिंग हे त्याला सांधण्यापुरतं असलं, तरी जेव्हा एकदा तुम्ही त्याला ड्रामा फॉर्मॅटमध्ये जाता, जेव्हा त्याला एक सलग थीम किंवा गोष्ट येते, तेव्हा शब्द नेहमीच प्रभावी असतात. मग तुम्ही जगातलं कुठलंही आर्ट आणा. परफेक्ट. हे मला रेडिओवरनं माहिती होतं, म्हणजे काम केल्यामुळे माहिती होतं की तुम्ही कितीही वाद घाला, वाचिक अभिनय, कायिक अभिनय, कला, नृत्य, संगीत, शेवटी बघ प्रत्येक आर्ट ही एका प्रकारे कम्युनिकेशनचं माध्यम आहे असं म्हटलं तर शब्दांमधनं दुसऱ्या माणसाची संवाद साधणं ही मशीन लँग्वेज आहे, त्यांना कॉम्प्युटरमधनं कळतं त्यांच्यासाठी सांगतो. आणि ह्या बाकीच्या सगळ्या ज्या आर्ट आहेत ह्या युजर इंटरफेस फ्रेंडली लँग्वेजेस आहे, म्हणजे तू एक्सप्रेशन मधनं सांग, नृत्यातनं सांग, पण त्या बेसिक लँग्वेज नाहीत. बेसिक लँग्वेज ही शब्द आहे, की भाषा ज्याच्यासाठी मुळात तयार झालेली आहे. की मला आज कसं तरीच वाटतंय, कसं तरीच म्हणजे कसं की म्हणजे मला थोडीशी भूक लागल्यासारखी वाटते, पण मला खावाचंही वाटत नाहीये, पण का कोण जाणे, म्हणजे आता काहीतरी आईस्क्रीम आलं तर मी खाईन. हे काय शब्द न वापरता अभिनयातनं वगैरे सांगणं शक्य नाही असं मला वाटतं. की तुम्ही किती चांगले नट असाल, नृत्यातनं सांगायला गेलं तर आणखीनच बोंबे, आणि शब्द न वापरता नुसती सतार वाजवून हे तुम्ही सांगायचा प्रयत्न केला तर हे पॉसिबलच नाहीये. सो माणसाच्या मनाला डायरेक्ट भिडणं किंवा त्याच्या भावनांना हात घालणं ही ह्या सगळ्यामध्ये ह्या अलाइड आर्ट आहेत ॲट द एंड ऑफ द डे. म्हणजे तुझा सिरियस मोनोलॉग नटांनी चांगला घेतला तर तुझी सतार करून वाटते, नटाने माती घातली तर सतार पण बेसूर होती की काय असं आपल्याला शंका येते. तर त्याच्यामुळे म्हणजे मी तेव्हाच ठरवलं की आपण सगळं चांगलं करण्याचा प्रयत्न करूया, पण आपण स्क्रिप्ट पॉवरफुल लिहूया. बरोबर. आता असं होतं की जरी फिरोदिया करंडकाला किंवा त्या स्पर्धेला ठरलेला फॉर्म नसला तर तो सतत बदलत चाललेला आहे. तुम्ही विद्यार्थी दशेमध्ये नाटक केलं, 96 सालापर्यंत तुम्ही लिहितही होतात फिरोदियाची नाटकं, नंतर तुम्ही परीक्षक म्हणूनही काम केलंय 2 वेळेला, आणि नंतर तुम्ही स्पर्धा फॉलो पण करत आहात. तर हा जो फॉर्मॅट बदलत चाललाय स्पर्धेचा, तो खूप टेक्नॉलॉजी ओरिएंटेड होतोय का, तर त्याच्याकडे तुम्ही कसं बघताय, किंवा अरे हे आपण जास्त चांगलं करायचं, किंवा आता अजून आपल्याला वाव आहे करायला, तुमचं एक मत काय इतकी वर्ष स्पर्धा फॉलो केल्यानंतर? टेक्नॉलॉजी वाढते तसं परफॉर्मन्स टेक्नॉलॉजिकली ओरिएंटेड होणार, म्हणजे त्याच्याविषयी काही चांगलं किंवा वाईट मत बाळगायचं कारण असं मला वाटत नाही. तो काळाचा अपरिहार्य भाग असतो. पण खूप जण गरळ ओकतात आहे की अरे काय आता हा सगळं टेक्निकलच व्हायला लागलेलं आहे, नाटक हरवत चाललंय वगैरे, तर असं अजिबात वाटत नाही तुम्हाला
किंवा काय? नाही म्हणजे नाटक कशाला हरवेल, टेक्निकल म्हणजे प्रत्येक कसं असतं, काही ऑर्थोडॉक्स विचारांची जी माणसं असतात ते मायक्रोफोनचा शोध लागल्यानंतर हा खरा अभिनयच नाही असं म्हणायचे. मी फायनल ड्राफ्टला लेपल माईक वापरायचो तेव्हा रंगभूमीवरचे अनेक मोठे नट लेपल वापरून नाटक करणं म्हणजे अभिनयच नाही असं म्हणायचे. त्यांच्याकडे दुर्लक्ष करणंच योग्य असतं असं मला वाटतं. तर टेक्नॉलॉजी मग तुम्ही काय आता मंदिरामध्ये गॅसबत्त्या लावून नाटक करणार आहे का? तुम्ही आता स्पॉट वापरता, एलईडी आल्यानंतर एलईडी वापरणार. तुम्ही टेक्नॉलॉजीने तुम्हाला जे नवीन गोष्टी दिलेल्या आहेत त्या एनहान्समेंटसाठी तुम्ही वापरणार. त्यामुळे हा काही चर्चेचा विषय असं मला वाटत नाही. आणि नाटकातलं नाटक हरवत चाललं असेल किंवा त्याचा कंटेंट वीक होत असेल किंवा त्याचं लेखन वीक होत असेल तर टेक्नॉलॉजी त्याला जबाबदार नसते. तुम्ही कमी दर्जाचं लिहिताय हे त्याचं कारण असतं. टेक्नॉलॉजीमुळे तुम्ही कमी दर्जाचं लिहिताय हा इन्फरन्स काढता येईल असं मला वाटत नाही. बरोबर. तुम्ही चांगलं नाटक लिहिणार असाल तर तुम्ही टेक्नॉलॉजी वापरूनही चांगलं नाटक लिहू शकता. ह्या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत, त्यांचा एकमेकांशी काही संबंध नाही. म्हणजे एखाद्या वर्षी जर तुमचे सगळ्यांचे अभिनय वाईट झाले तर तुम्ही खूप लाईट वापरले आणि एलईडी वापरले म्हणून अभिनय वाईट झाले असं कसं होईल? ते तुम्ही वाईट अभिनय केला म्हणून तो वाईट अभिनय झाला. तुम्ही टेक्नॉलॉजी नसती वापरली आणि जुनी वापरली असती तर तो अभिनय चांगला होणार होता का? नाही, नटच वाईट होते. सो तो आपण विषय सोडून देऊया. तर टेक्नॉलॉजिकलचे एनाउन्समेंट मला इनफॅक्ट बेन जॉन्सन नावाच्या माझ्या दुसऱ्या फिरोदियामध्ये त्या फिरोदियाला काहीच, तो तिसरा आला. म्हणजे जे नॉर्मली होतं की एंड गेम झाल्यानंतर 6 महिने हॅट्रिकचा फिरोदिया करताना कधीच टेन्शन आलं नव्हतं, पण त्याच्या पुढच्या वर्षीचा फिरोदिया करताना टेन्शन आलं की आता प्रचंड अपेक्षेने सगळे बघायला येऊन बसणार आणि त्यात आपण मागच्या वर्षी गेलो त्याच्यापेक्षा जास्त बहुविधी आणि कॉन्ट्रीब्युशनरी काय. आणि मागच्या वर्षी जे सूत्र होतं की कळेल असं सोपं काहीतरी लिहायचं आणि त्याच्यामध्ये पॉवर आणायची, हे मीच माझं सूत्र विसरलो आणि काहीतरी खूप भारी करायला गेलो. युजली खूप चांगलं काहीतरी करायला गेलं तरी पण प्रयोग वाईट होतो. फिरोदे बसवणं क्लिष्ट का आहे? म्हणजे ते फक्त नॉर्मल नाटक किंवा एकांकिका बसवल्यासारखं नाहीये किंवा इंडिव्हिज्युअल चंक बसवल्यासारखं नाहीये. बसवल्यानंतर या टेक्निकल गोष्टी बघायला लागतात, ते मर्जिंग प्रॉपर झालं पाहिजे, त्या गोष्टीचा इम्पॅक्ट आला पाहिजे. तर ह्या सगळ्याचा तुमच्या भविष्यामध्ये तुम्हाला किती उपयोग झालाय? एखादा सिनेमा डिरेक्ट करताना, नाटक वेगळं बसवताना, प्रोजेक्ट्स करताना पुढचे? हे बघ, आता कम्पॅरिझन अवेलेबल नाही. म्हणजे फिरोदिया केला नसता आणि फक्त पुरुषोत्तम केलं असतं तर डिरेक्टर म्हणून कमी पडलं असतं का नाही असं सांगता येणार नाही. पण त्याच्यामुळे फायदा आहे. मुळात फिरोदियाचा डिरेक्टर नसतो, तो कोऑर्डिनेटर असतो. म्हणजे जो फक्त डिरेक्टर म्हणून वागायला जर जेव्हा एखादा माणूस लागतो तेव्हा तो फक्त त्याच्या टेक्स्टवरती कॉन्सन्ट्रेट करतो. तसं चालत नाही. म्हणजे बरं, एका माणसाला संगीतातलं, नृत्यातलं, सगळ्या आर्टमधलं कळत असणं, एखाद्याला कळत असूही शकेल पण ते खूप रेअर आहे. तुला कदाचित अभिनय आणि आणखीन एखाद्या गोष्टीतलं कळत असू शकेल. बरोबर. सो फिरोदियाच्या डिरेक्टरला त्याच्या संगीत म्हणजे म्युझिक डिरेक्टर बरोबरचं कोऑर्डिनेशन, त्याच्या डान्स डिरेक्टर बरोबरचं कोऑर्डिनेशन, त्याच्या तशा अंगाने प्रोफेशनल नाटकाला किंवा सिरियलला झालं नाही तरी सिनेमा आता मी एकच डिरेक्ट केला आणि मला आता मी कंटाळलो होत आहे. फार लांब आणि खूप कष्ट करायला लागतात सिनेमा डिरेक्ट करायला आणि खूप वेळ वाजवतो त्याच्यामध्ये. पण सिनेमाचा डिरेक्टर ला फिरोदियाचा अनुभव आहे असं मला वाटतं, कारण सिनेमाचा डिरेक्टर तसाच असतो. बरोबर. सो त्याला डान्स डिरेक्टर बरोबर कोऑर्डिनेट करायला लागतं, त्याला त्याच्या आर्ट डिपार्टमेंट बरोबर कोऑर्डिनेट करायला लागतं, त्याला म्युझिक डिरेक्टर बरोबर कोऑर्डिनेट करायला लागतं आणि त्यांची व्हिजन्स वेगवेगळी असतात. सो त्यांनी स्क्रिप्ट वाचल्यानंतर हे वाचल्यानंतर तो म्हणतो की मला असं म्युझिक पाहिजे आणि म्युझिक डिरेक्टर म्हणतो नाही पण हे जास्त चांगलं वाटतंय. सो डायरेक्ट मग हो नाही न म्हणता काहीतरी कोलॅबरेशन करणं, काहीतरी आयडिया एकमेकांबरोबर मर्ज करणं, त्याच्यातनं क्रिएटिव्ह टॉक किंवा विचार पुढे नेणं, हे सगळं फिरोदियाच्या डिरेक्टरला करायला लागतं. किंवा हे जो करू शकतो चांगला, तर त्याच्यामुळे असं भडक डोक्याचे तडकाफडकी नाही मी म्हणतोय तसंच कर, हे कदाचित पुरुषोत्तमला चालू शकतं. ते फिरोदियाचा परफॉर्मन्स जर चांगला व्हायचा असेल तर चालू शकत नाही. जो माणूस चांगला कोलॅबरेशन करू शकतो आणि इंटेलिजंट आहे तोच फिरोदियाचा चांगला डिरेक्टर बनू शकतो. बरोबर. म्हणजे त्याला सगळ्यांना बरोबर घेऊन, आणि प्रत्येक माणसाच्या दृष्टीने कसं असतं की तो स्वतःला केंद्रित करून बघत असतो. म्हणजे नाचणारी म्हणत असतं की मी नाचते तेव्हा ते हे जे दोन बाजूला बोर्ड घेऊन चित्र काढतात ते नसले तर नाही का चालणार वगैरे असं. म्हणजे तिला वाटतं त्यांच्यावरती पण स्पॉट, माझ्यावरती पण स्पॉट, इन्सिक्युरिटी आणि ते नीट दिसत नाहीये माझं सगळं वगैरे असं तिला वाटतं. किंवा मग हे मागे गर्दी येते. तर प्रत्येकाचे सजेशन मी जेवढा वेळ स्टेजवर असणार आहे तेवढ्या वेळामध्ये मी रजिस्टर व्हावं, इंडिव्हिज्युअल बक्षीस जर ह्या गोष्टीला असेल तर ते मला मिळावं असा ऑब्व्हियसली असतो. सो त्याच्यामध्ये जर आपण पहिल्याच वेळेला ते काही नाही, काय तुला लाईट बीट तिकडे काय करायचं तर करणं तर खड्ड्यात असं म्हटलं तर ती मुलगी तिसऱ्या दिवशी घरचे नाही म्हणतायत असं
असं म्हणण्याची खूप शक्यता असते. जे बरेच वेळा घडतंही. आणि हा, तर ऍक्च्युली घरचं नाही म्हणत नसतात. तुम्हाला इंडिव्हिज्युअल माणसाचे अम्बिशन पण नर्चर करायला लागतात. हो. आणि तोही इंटरेस्टेड राहील पण ओव्हरपॉवर होणार नाही. बरोबर. हे सगळं ते पॉलिटिक्स पुन्हा म्हणजे इंटर रिलेशनल पॉलिटिक्स, सगळ्यांना आनंदी ठेवणं, त्याच्यातनं ऑप्टिमम परफॉर्मन्स कसा गाठायचा हे ठरवणं, कम्युनिकेशन स्किल, ब्लॉकिंग वगैरे काय साधारण सगळ्यांनाच करता येतं. पण आम्हाला खूप काही जे माहित नव्हतं अगदीच ते खूप कळलं आम्हाला. आणि थँक्यू सो मच. थँक्यू. येस, धन्यवाद चा- सर.